नमस्कार, मी आणि माझे अहो निघालो आहोत इस्कॉन खारघर मंदिर पाहण्यासाठी, श्रीकृष्णाचं दर्शन घेण्यासाठी। इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस। गजबजलेल्या मुंबईच्या जवळ पण तरीही शहराच्या कोलाहलापासून दूर खारघरच्या शांत डोंगरामध्ये उभं आहे असं एक ठिकाण, जिथे भक्ती आणि निसर्ग हातात हात घालून चालतात, जिथली प्रत्येक वीट, प्रत्येक शिल्प आणि प्रत्येक मंत्र सांगतो एक वेगळीच कथा। हा आहे उत्सव चौक। या चौकातून आपल्याला आता पुढे जायचं आहे। हे आहे गेट क्रमांक 1। पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून वरतून असं सगळं कव्हर करून घेतलेलं आहे। साइडने तुम्हाला भव्य मंदिराचा व्ह्यू दिसू शकेल आणि आत गेल्यानंतर डाव्या बाजूला ब्रेकफास्ट सेंटर आहे। इथे तुम्हाला चिप्स, चिवडा, पेढे, पेस्ट्री, पोहे, पिझ्झा, जिलेबी, वडा आणि बरंच काही खाण्यासाठी मिळेल। तुम्ही पाहू शकता बघा, इथे वेगवेगळ्या प्रकारचे जिन्नस ठेवलेले आहेत आणि सगळं एकदम टेस्टी आहे। समोसे, वडा, वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया, खूप मस्त व्यवस्था आहे ब्रेकफास्टची। इथे आम्ही थोडासा ब्रेकफास्ट केला, व्हेज पफ आणि वडा खाल्ला। इथे आहो थोडीशी मस्करी करत होते आणि हे सगळं खाऊन झालं की आम्ही पुढे निघालो। इथे श्री नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेलं आहे आणि बघा सगळं बांधकाम हे संगमरवरी दगडामध्ये झालेलं आहे। वरतून पावसामुळे संरक्षण व्हावं म्हणून असं छत घालून घेतलेलं आहे आणि बघा खाली फरशीवर किती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे। सगळीकडे नक्षीकाम सुंदर असं झालेलं आहे आणि आपण आता मंदिरातून आत प्रवेश करतोय आणि पहा किती सुंदर असा मंदिराचा परिसर आहे। हे आहे श्री श्री राधा मदन मोहन मंदिर। श्रीकृष्णाच्या सुंदर विग्रहांचं दर्शन इथे होत आहे। तुम्ही सुद्धा दर्शन करून घ्या। बाहेरचा परिसर पहा किती सुंदर आहे।
मंदिरामध्ये श्रील प्रभुपादांची मूर्ती सुद्धा आहे. जागोजागी इम्बॉस पेंटिंग केलेलं आहे. प्रत्येक पेंटिंग श्रीकृष्णाची लीला दाखवत आहे. ग्राउंड फ्लोअरला गोविंदाज रेस्टॉरंट आहे आणि खूप मस्त व्यवस्था आहे जेवणाची. इथे खालीच एक गिफ्ट शॉपी आहे. इथे पाहू शकता तुम्ही वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत. चंदन, धूप, अगरबत्ती, बरंच काही इथे आहे. गिफ्ट्स आयटम पण आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट्स आयटम तुम्हाला इथे पाहायला मिळतील. श्रीकृष्ण आयडॉल, गणपती आयडॉल, भरपूर काही आहे असं या शॉपीमध्ये. मॅचलेस गिफ्ट शॉपी आहे ही आणि याच्या समोरच पुस्तकांचा स्टॉल आहे. इथे वेगवेगळी धार्मिक पुस्तकं आहेत. ब्रह्मसंहिता, चैतन्य महाप्रभूवरती पुस्तक आहे. धर्म, भगवद्गीता सुद्धा इथे आहे. वेगवेगळ्या भाषेत भगवद्गीता इथे आहे. मंदिराबद्दल आणखीन माहिती हवी असेल तर ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, लिंक दिलेले आहेत, जरूर चेक करा. आणि हा आहे मंदिराचा लांबून दिसणारा व्ह्यू. मी भेटते तुम्हाला आता अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.